मित्रांनो, आपण रोज सकाळी उठलो की चहा पितो आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्या पॉइंटला भूक लागलेली असते. मग आपण काय करतो, की त्याच्याबरोबर काहीतरी खातो. म्हणजे खारी असेल, बिस्किट असेल, बटर असेल, काहीतरी खातो. आणि गंमत अशी आहे, की चहाबरोबर जे काही आपण खातो, म्हणजे चहात बुडवून स्पेशली, ते सगळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. कारण एकतर हे पदार्थ बाईट साइज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे छोटेसे छोट्या आकारामध्ये बनवलेले असतात, जे आपल्याला पटकन खाता येतील. दुसरं म्हणजे ते हायपर पॅलेटेबल म्हणजे खायला खूप सोपे बनवलेले असतात. तिसरं म्हणजे त्याच्यात मैदा खूप असतो, साखर खूप असते, तेल खूप असतं आणि त्याच्यामुळे हे पदार्थ हायपर पॅलेटेबल आणि खावेसे वाटण्यासारखे बनवलेले असतात. तर त्याच्यावरती उपाय असा आहे, की आपण चहा बंद करणे. कारण चहा बंद केला, की चहामधली साखर बंद होते आणि चहा बरोबरीने जे जाणारं आपलं कचरा अन्न पोटात जातं आपल्या, ते सुद्धा थांबणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ताक प्या किंवा मग सरळ काहीतरी व्यवस्थित खा. म्हणजे पोहे, उपीट अशासारखे पदार्थ खा, की ज्याच्यामुळे तुमचं ॲक्चुअली पोट भरेल. परंतु हे चहा, त्याच्यातली साखर आणि त्याच्याबरोबर येणारा कचरा, हा तुम्ही खाऊ नका. कारण त्याच्यामुळे तुमची दिवसाची सुरुवातच खराब पदार्थांनी होणार आहे आणि एकंदरीत तुमचं आयुष्य हे सगळे पदार्थ बंद केल्यानंतर सुधारणार आहे. जेव्हा आपण चहामध्ये बिस्किटं, खारी किंवा काही बुडवून खातो, तेव्हा त्याच्यामध्ये एकतर चावायला काहीच शिल्लक राहिलेलं नसतं आणि जर चावायला काही शिल्लक राहिले नसतील, तर देवाने दात आणि एवढे मास्टिकेटिंग मसल्स म्हणजे चावण्यासाठीच्या एवढ्या मोठ्या मसल्स कशासाठी बनवले आहेत? की ते अन्न तुम्ही चावून खावं, परंतु असं अन्न खायला पाहिजे, की ज्याला मुळात चावायची गरज लागणार आहे. कारण जेव्हा आपण असं अन्न खातो, की ज्याला चावायची गरज लागणार आहे, म्हणजे गाजर असेल, काकडी असेल, मुळा असेल, फ्लॉवर असेल, फळं असतील, हे आवश्यक आहे आणि ते आपल्याला डायरेक्ट गिळता येत नाही. जसं आपण आईस्क्रीम गिळू शकतो, त्याप्रमाणे गाजर गिळू शकत नाही आणि ही गाजराची चांगली गोष्ट आहे, कारण त्यात फायबर आहे, न्यूट्रिएंट्स आहेत आणि कॅलरीज कमी आहेत. त्याच्यामुळे हे चहात बुडवून, लगदा करून, न चावता जे तुम्ही गिळताय ना सकाळी उठल्या-उठल्या, त्यानी तुमचं आरोग्य बिघडत आहे. त्यानी कॉन्स्टिपेशन वाढतंय, त्यानी ॲसिडिटी वाढतीये, त्यानी बाकीचे बरेच रोग वाढतायत. त्याच्यामुळे चहाचा कप आणि त्याच्याबरोबरचा कचरा बाहेर फेकून द्या. त्यानी तुमचं काहीही बिघडणार नाहीये, झालं तर फायदाच होणार आहे.